मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. नमस्कार, मी दीपक पळसुले. रात्रीचे 11 वाजता आहेत मुंबई स्ट्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई आणि उपनगरातल्या बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा. वरळीच्या बीडीडी चाळीतल्या 556 कुटुंबियांचं मोठ्या घराचं स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलं. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात 2 इमारतींचं काम पूर्ण झालं असून या इमारतींमधल्या 556 प्रशस्ती सदनिकांच्या किल्ल्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत 1 ऑगस्ट 2021 रोजी या प्रकल्पाची सुरुवात झाली होती. त्यामुळे गेली 101 वर्ष पिढ्यानपिढ्या 160 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या कुटुंबांना आता 500 चौरस फुटांच्या 2 BHK फ्लॅटमध्ये राहता येणार आहे. खऱ्या मुंबईकरांना मुंबईत आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असं यावेळेला मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं. मुंबईत घराची किंमत सोन्यासारखी आहे, त्यामुळे सोनं विकू नका असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेही या सोहळ्याला उपस्थित होते. बीडीडी वासियांना त्यांच्या नव्या घराच्या चाव्या देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोलाचा सल्ला दिला. अजित पवारांनी वरळी परिसरातील घरांच्या किमती सांगून बीडीडी वासियांना घरं न विकण्याचा सल्ला दिला. अजितदादांनी उत्तम सल्ला दिलाय की घरं विकू नका. ही घरं जी आहे ही घरं खरं म्हणजे मी असं म्हणेन की पूर्वी आपल्याकडे सोनं सांभाळून ठेवायचे की पुढच्या पिढीला काय द्यायचं आहे तर सोनं सांभाळून ठेवायचे. पण मुंबईमध्ये सोन्यासारखीच घरांची किंमत आहे. त्याच्यामुळे पुढच्या पिढ्यांना काय द्यायचं तर हे घर आपल्याला पुढच्या पिढ्यांना द्यायचं आहे असा विश्वास मनामध्ये ठेवा आणि हे करा. माझी विनंती आहे. खरं तर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, अजून आपण साधारण ते घराच्या चाव्या त्यांच्या हक्काचं घर म्हणून आपण देतोय ते त्यांना किती काळाकरता ठेवता येईल, भले 10-15 वर्षाकरता त्यांना विकता येणार नाही अशी काहीतरी आड घाला, नाहीतर पुन्हा कुठं तरी हे आपले मुंबईकर आपल्या मुंबईमध्ये राहिले पाहिजे. आपला मराठी माणूस आहे तो आपल्या इथंच राहायला पाहिजे. 35व्या माळ्यावर फ्लॅट आहे आणि त्याच्यातून पूर्णपणे मुंबईचं दर्शन. म्हणजे अशा प्रकारचे फ्लॅट जरा पलीकडच्या बाजूला तुम्ही गेला तर परवा ऐकला असेल नमन बिल्डिंगमध्ये 2,70,000 रुपये स्क्वेअर फीटनं फ्लॅट विकला गेला. त्याच्यापासून आपण थोडं बाजूला आहे. म्हणजे इतके चांगले फ्लॅट हे आज माझ्या मुंबईकरांना मिळालेले आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकसित इमारतीतल्या सदनिका पुढील 12 वर्ष मेंटेनन्स फ्री असतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुढचे 100 वर्ष काही होणार नाही आणि तुम्हाला 12 वर्ष देखील मेंटेनन्स फ्री केलेला आहे. त्यामुळे तोही एक चांगला पार्ट आहे तुमच्या या घर घेण्यामध्ये. मोडकळीस आलेल्या या चाळीमधून आज आपण मोठ्या टॉवरमध्ये जात आहे. हे आनंदाचं फार आजचा दिवस आहे. आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि टीम म्हणून काम करत असताना फक्त विकास एके विकास आमचा अजेंडा विकासाचाच ठेवला आम्ही. वरळीतल्या बीडीडी चाळवासियांना नव्या सदनिकांच्या किल्ल्या देण्याच्या सोहळ्यावर